तासात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। देशात पुन्हा मोदीच येणार की गांधी पर्वाला सुरुवात होणार? राज्यात महायुतीला कौल मिळणार की मविया इतिहास घडवणार? उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपने देशात 400 पारचा नारा दिलाय, तर राज्यातही 45 जागांवर विजयी होण्याचा दावा केलाय। तर देशात इंडिया आघाडीचीच सत्ता येईल असा दावा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलाय। राज्यातल्या फाटाफुटीच्या राजकारणाचा नेमका कुणाला फायदा होणार, कुणाला तोटा होणार याचा फैसला देखील याच निवडणुकीत होणार आहे। लोकशाहीच्या उत्सवाचा आज सर्वात मोठा दिवस आहे। 18व्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का? शरद पवारांना सहानुभूती मिळणार का? फाटाफुटीच्या राजकारणाचा, फोडाफुटीच्या राजकारणाचा कुणाला फायदा होणार याचा फैसला आज होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात आहे। दिवसभर तुम्ही हा निकाल साम टीव्हीवर पाहू शकणार। राज्यात महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला आता आज होणार आहे। देशातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीचा निकाल, लोकशाहीच्या उत्सवाचा आज सर्वात मोठा दिवस आहे। तुम्ही साम टीव्हीवर वेगवान आणि अचूक निकाल पाहू शकता। अठराव्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल आहे। उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का? फाटाफुटीच्या राजकारणाचा कुणाला फायदा होणार याचा निकाल थोड्याच वेळात। या संपूर्ण निवडणुकी संदर्भात आपण मान्यवरांसोबत देखील चर्चा करणार आहोत। थेट जाऊया माझे सहकारी तन्मय टिल्लू याच्याकडे। टीव्हीच्या या संपूर्ण निकालामध्ये सगळ्यात वेगवान, सगळ्यात मोठा असा हा निकाल आपण सांगणार आहोत या स्टुडिओमधनं। हे ते केंद्र असणार आहे जिथून आपण सगळा निकाल सगळ्यांना सांगणार आहोत, सगळ्या देशाला सांगणार आहोत, तमाम प्रेक्षकांना आपण हा निकाल समजावून सांगणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत, चर्चा देखील करणार आहोत साम टीव्हीच्या या खास स्टुडिओमधनं। आणि देशामध्ये नेमकं कोण येणार, मोदी की गांधी, हीच खरं तर उत्सुकता आहे सगळ्यांना। आणि त्याचंच आपण आता बघतोय की हा सामचा भव्य दिव्य स्टुडिओ देखील सज्ज झालेला आहे। थोड्याच वेळात निकालाला देखील सुरुवात होणार आहे गिरीश, आणि आपण पाहू शकणार आहोत हे आकडे बदलताना। आता आपण बघतोय ते हे आकडे ते बदलताना पाहायला मिळणार आहेत, आणि थोड्याच वेळात निकालाला सुरुवात होणार आहे या साम टीव्हीच्या स्टुडिओमधनं। आपण बघतोय संपूर्ण स्टुडिओ बघा, या स्टुडिओतनं तुम्हाला संपूर्ण निकाल सांगण्यात येणार आहे, तसंच याचं विश्लेषण करण्यात येणार आहे। त्यामुळे आपण या साम टीव्हीच्या स्टुडिओतनं मोदी की गांधी याचा फैसला करणार आहोत। गिरीश, साम टीव्हीवर अगदी अचूक आणि वेगवान निकाल आपल्याला तन्मय पाहता येणार आहे, आणि तसंच निवडणूक राजकीय तज्ञांशी देखील आपण संवाद साधणार आहोत। लोकसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात आहेत। देशात मोदी की गांधी याचा फैसला आज होणार आहे। लोकशाहीच्या उत्सवाचा आज सगळ्यात मोठा दिवस आहे। तन्मय, आपण बघतोय की साम टीव्हीवर सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल पाहता येणार आहे। सगळ्या निवडणुकांचं इत्युंभूत माहिती, सगळ्या घडामोडी साम टीव्हीवर आज दिवसभरात पाहायला मिळणार आहेत। आपण थेट जाऊया पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आहेत। नितीन, आज सगळ्यात मोठा दिवस आहे पुण्याच्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। महायुतीचे मुरलीधर मोहोळ आहेत, तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर रिंगणात उभे आहेत। विजयाचा दावा दोन्ही बाजूकडून केला जातोय। काय चित्र आहे? कार्यकर्ते जमाला सुरुवात झाली आहे का? काल तर सेलिब्रेशनची तयारी झाली होती पुण्यामध्ये। नितीन, माझा आवाज पोहोचतोय? आपण बघतोय आज लोकसभेसाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। त्याच्या आधी मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावरती कर्मचारी दाखल झालेले होते, आणि हे राजकीय पक्षांचे, राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल होत आहेत। काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 8 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होईल। पहिलं पोस्टल बॅलेट मोजले जातील, आणि त्याचबरोबर हे जे ईव्हीएम वरचं मतदान आहे ते मोजलं जाईल। या ठिकाणी कोरेगाव